मित्रांनो, आज आपण रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप याच्यामध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनर या चॅप्टरमधील पहिला प्रॉब्लेम पाहूया. सुरुवातीला मी प्रॉब्लेम तुम्हाला वाचून दाखवतो. द बॅलन्स शीट ऑफ सुजाता अँड पौर्णिमा हू शेअर्ड प्रॉफिट्स इक्वली वॉज ॲज फॉलोज. मित्रांनो, बॅलन्स शीट हे सुजाता आणि पौर्णिमाचं दिलेलं आहे आणि ते प्रॉफिट्स इक्वली शेअर करतात, म्हणजे समान प्रमाणात ते दोघीमध्ये शेअर करतात. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018 दिलेलं आहे. त्या दोघींचं बॅलन्स शीट 31 मार्च 2018चं दिलेलं आहे. लायबिलिटीज, कॅपिटल सुजाता पौर्णिमा, क्रेडिटर्स, बिल्स पेबल, असेटला लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, सन्ड्री डेटर्स, कॅश, स्टॉक दिलेलं आहे. त्याच्यानंतर पॅरेग्राफमध्ये त्यांनी ऑन 1 एप्रिल 2018 अपर्णा जॉईन्स द फर्म ॲज थर्ड पार्टनर फॉर 1/5 शेअर ऑफ फ्युचर प्रॉफिट्स ऑन द फॉलोइंग टर्म अँड कंडिशन्स. 1 एप्रिल 2018ला अपर्णाला त्यांनी बिझनेसमध्ये जॉईन करून घेतलेला आहे थर्ड पार्टनर म्हणून. कुणी? सुजाता आणि पौर्णिमानं. आणि तिचा हिस्सा किती दिला आहे त्यांनी? प्रॉफिट्समधला 1/5 शेअर. आणि खालील अटीवरती, रूल्स, टर्म्स अँड कंडिशनवरती तिला बिझनेसमध्ये ॲडमिट करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. त्या ॲडजस्टमेंटचा आपण नंतर विचार करू. ड्राफ्ट द जर्नल एंट्रीज टू रेकॉर्ड द अबाउट अरेंजमेंट्स अँड गिवन द ओपनिंग बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म. शेवटी तुम्हाला विचारले काय हे आपण पाहूया. ड्राफ्ट द जर्नल एंट्रीज म्हणजे जर्नल एंट्रीज सुरुवातीला विचारलेल्या आहेत. अँड गिव द ओपनिंग बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म, आणि नवीन फर्मचं म्हणजे अपर्णा बिझनेसमध्ये ॲडमिट झाल्यानंतर फर्मचं नवीन बॅलन्स शीट कसं असेल आणि त्यांच्या एंट्रीज काय होतील हे आपणास या प्रॉब्लेममध्ये विचारलेलं आहे. मग सुरुवातीला काय करायचं आहे? आपल्याला काय काय ओपन करावं लागणार आहे? जर्नल एंट्रीज पास करायचे आहेत आपल्याला. त्यानंतर बॅलन्स शीट म्हटल्यानंतर आपल्याला प्रॉफिट माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करावं लागेल. म्हणजे सुरुवातीला वर्किंग नोटसाठी आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करावं लागेल. त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करावं लागेल. बॅलन्स शीट तर विचारलेलंच आहे, त्याच्यामुळे ते कंपल्सरी आपल्याला 1 एप्रिल 2018चं ओपन करावं लागेल. आणि वर्किंगसाठी कॅश किंवा गुडविल अकाउंट, कॅश अकाउंट आणि गुडविल अकाउंट आपल्याला ओपन करावं लागेल. म्हणजे सुरुवातीला तुम्ही काय करणार? रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करणार किंवा सुरुवातीला जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट टाकून घ्या. इन द बुक्स ऑफ सुजाता, पौर्णिमा आणि अपर्णा असं वरती लिहा. कुणाच्या पुस्तकामध्ये जर्नल एंट्री पास करतोय? जर्नल, डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट, क्रेडिट हे आपण 11वीमध्ये ज्या पद्धतीनं जर्नल टॉपिकमध्ये पाहिलेलं होतं त्या पद्धतीने आखून घ्यायची. एक साधारणतः 1 पेज तुम्हाला लागेल. 6 एंट्रीज आहेत. 6 एंट्रीसाठी तुम्हाला 1 पेज जर्नल एंट्रीसाठी आखून घ्या. त्याच्यानंतर रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करून घ्या. साधारणतः 7 ते 8 लाईनचं. डेबिट, पर्टिक्युलर्स, इनर अमाऊंट, आउटर अमाऊंट, पर्टिक्युलर्स, इनर अमाऊंट, आउटर अमाऊंट आणि क्रेडिट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करून घ्या. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर्स, डेबिट, सुजाता, पौर्णिमा, आपण 3 कॉलम करायचे. डेबिटला 3 पार्टनरचे आणि क्रेडिटला पण 3 पार्टनरचे 3 कॉलम तयार करून घ्या. त्याच्यानंतर बॅलन्स शीट आखून घ्या. बॅलन्स शीट तुम्हाला सांगायची काय आवश्यकता नाही. ॲज ऑन 1 एप्रिलला ओपनिंग विचारलेलं आहे म्हणून 1 एप्रिल 2018 लायबिलिटीज, असेट्स साधारणतः अर्ध्या पेज आखून घ्या बॅलन्स शीट. आणि त्याच्यानंतर कॅश अकाउंट एक 5 ते 6 लाईन आणि गुडविल अकाउंट एक 5 ते 6 लाईन तुम्ही ओपन करून घ्या. सुरुवात करूया पोस्टिंगला. कॅपिटल बॅलन्स दिलेले आहेत सुरुवातीला त्यांनी. कॅपिटल बॅलन्स हे आपण कॅपिटल अकाउंट ओपन केले. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला इथं बघा बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन करून घेतले 1 लाख आणि 1,40,000. अपर्णाचा नाही दिला त्यांनी ओपनिंगचा, म्हणून ह्या दोघींचा दिलेला सुजाता आणि पौर्णिमाचा तो ब्रॉड डाऊन करून घेतला आपण. त्याच्यानंतर क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल दिले. हे कुठं घेतो आपण? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला निम्म्यापासून सुरुवात करायची. सुरुवातीला वरती जागा सोडा एक.
7 ते 8 लाईन आणि क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल मी घेतले बघा, ह्याच्यावरती ॲडजस्टमेंट नाही आउटरला 34,000 आणि 26,000. त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर्स, सन्ड्री डेटर, स्टॉक ह्या असेट्स आहेत. ह्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण घेतो. लँड अँड बिल्डिंगवरती ॲडजस्टमेंट आहे, प्लांट अँड मशिनरीवरती ॲडजस्टमेंट आहे, फर्निचरवरती नाही, सन्ड्री डेटर्सवरती आहे, स्टॉकवरती आहे. म्हणजे हे आयटम मी असेटला घेतलेत बघा. एक एक आपण बघू. हो, लँड अँड बिल्डिंग 60,000 इनरला घेतलं आहे, त्याच्याखाली 2 लाईन सोडल्या. प्लांट अँड मशिनरी 70,000 घेतले. फर्निचरवरती ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला घ्या 24,000. सन्ड्री डेटर्सवरती ॲडजस्टमेंट आहे 26,000 इनरला घेतले. स्टॉकवरती ॲडजस्टमेंट आहे 40,000 रुपये इनरला घेतले. 2 लाईन सोडल्या. आणि कॅश बॅलन्स बघा शेवटी दिलेला आहे त्यांनी 80,000. कॅश बॅलन्स, कॅश अकाउंट ओपन केले आपण वर्किंग नोट्ससाठी. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅशचा बॅलन्स हा डेबिट आहे, कारण असेटचा बॅलन्स डेबिट असतो म्हणून डेबिटला घेतले 80,000 रुपये टू बॅलन्स ब्रॉट डाऊन ह्या आयटमखाली किंवा त्या हेडिंगखाली. हे झालं पोस्टिंग. आपण बॅलन्स शीटचं पोस्टिंग केलं. आता त्याच्यामध्ये पहिली टर्म अँड कंडिशन काय दिली आहे बघा. ए, गुडविल इज व्हॅल्यूड ॲट ₹2 लाख. अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश. म्हणजे गुडविल फर्मचं किती दिलं आहे, 2 लाख दिलेलं आहे आणि अपर्णाचा शेअर हा तिनं गुडविल कॅशमध्ये आणलेला आहे. म्हणजे अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर, अपर्णानं तिचा गुडविलचा शेअर हा कशामध्ये आणलेला आहे, कॅशमध्ये आणलेला आहे. म्हणजे कॅशमध्ये गुडविल आणलेलं आहे, म्हणजे 2 एंट्री पास करावी लागतील. सुरुवातीला गुडविल अपर्णाचं किती येतं आहे तिच्या हिश्श्याला आपण हे पाहूया. मी वर्किंग नोट गुडविलच्या खाली इथं घेतलं आहे बघा. गुडविल ऑफ द फर्म 2 लाख. अपर्णाज शेअर इन गुडविल इज इक्वल टू, अपर्णाचा हिस्सा किती आहे, 1/5 आहे, गुणुले 2 लाख. म्हणजे 5×5 40,000 रुपये हा अपर्णाचा गुडविलचा शेअर येईल. म्हणजे गुडविल किती असणार आहे अपर्णाचं, 40,000. 2 लाख नाही, कारण 2 लाख हे टोटल फर्मचं गुडविल आहे. मग अपर्णाचं 2 लाखामध्ये 1/5 किती येईल, 40,000. 40,000 रुपये गुडविल हे कॅशमध्ये आणलं आणि ते त्याच्या 2 एंट्री पास करावे लागतील आपणाला. सुरुवातीला एंट्री पास करू, नंतर पोस्टिंग करू. डेटमध्ये लिहिणार 2018 एप्रिल 1 कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. अपर्णानं कॅशमध्ये गुडविल आणलं, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट 40,000 बिंग कॅश ब्रॉट इन बाय ॲज हर शेअर ऑफ गुडविल. म्हणजे नॅरेशन काय लिहिलं, बिंग कॅश ब्रॉट इन बाय ॲज हर शेअर ऑफ गुडविल 40,000 रुपये. त्याच्यानंतर ह्याचं पोस्टिंग कसं करणार, कॅशमध्ये आणलं, कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट 40,000 आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट 40,000 असं याचं पोस्टिंग होईल. त्यानंतर अपर्णा इज टू ब्रिंग इन ₹1 लाख ॲज अ कॅपिटल. कॅपिटल किती आणलं आहे, 1 लाख रुपये. मग दुसरी एंट्री काय पास करायची, कॅश अकाउंट डेबिट टू अपर्णाज कॅपिटल अकाउंट 1 लाख बिंग कॅश ब्रॉट इन बाय ॲज हर शेअर ऑफ गुडविल 1 लाख. कॅश अकाउंटच्या डेबिटला घेतलं बघा. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू अपर्णाज कॅपिटल अकाउंट 1 लाख आणि अपर्णाज कॅपिटल म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट 1 लाख रुपये. त्याच्यानंतर आता गुडविल हे ओल्ड पार्टनरला वाटून द्यायचं आहे. ओल्ड कोण आहे, सुजाता आणि पौर्णिमा, ह्या दोघींना वाटायचं आहे. म्हणजे गुडविल अकाउंट डेबिट टू सुजाताज कॅपिटल अकाउंट, म्हणजे तिसरी एंट्री काय पास करणार, गुडविल अकाउंट डेबिट टू सुजाताज कॅपिटल अकाउंट टू पौर्णिमाज कॅपिटल अकाउंट. 40,000चं वाटप इक्वली करायचं आहे त्या दोघीमध्ये 20,000 रुपये. बिंग द अमाऊंट ऑफ गुडविल डिस्ट्रीब्युटेड बिटवीन ओल्ड पार्टनर्स. आता याचं पोस्टिंग गुडविल अकाउंटकडे या. गुडविलच्या डेबिटला टू सुजाताज कॅपिटल अकाउंट 20,000 आणि टू पौर्णिमाज कॅपिटल 20,000 आणि पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट 20,000 त्यांच्या कॉलममध्ये ते अमाऊंट आपल्याला घ्यावी लागेल. हे झालं गुडविल कॅशमध्ये आणलं आणि कॅपिटल कॅशमध्ये आणलं. तर काय एंट्री पास केल्या आपण, सुरुवातीला गुडविलची पास केली, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल 40,000 कॅपिटल आणलं, कॅश अकाउंट डेबिट टू अपर्णाज कॅपिटल आणि
गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स म्हणजे सुजाता आणि पौर्णिमा. त्याच्यानंतर सी काय ते टर्म दिले आहे बघा, अ प्रोव्हिजन ऑफ 10% इज टू बी क्रिएटेड ऑन सनरी डेटर्स. डेटर्सवरती प्रोव्हिजन करायचे किती, 10%. म्हणजे डेटर्सवरती 10% आपल्याला आर डी डी घ्यायचे आहे. लेस आर डी डी 10% असेटमधून वजा करावं लागेल. म्हणजे डेटर्समधून 26,000च्या 10% किती येईल, 2,600, 23,400 बॅलन्स राहील. त्याच्यानंतर आपण एकदमच त्याची एंट्री पास करू असेट डिक्रीजची. लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹80,000. लँड अँड बिल्डिंगचं व्हॅल्युएशन किती घेतलेलं आहे, 80,000 घेतलेलं आहे. म्हणजे लँड अँड बिल्डिंग 60,000ची 80,000 झाली, म्हणजे ॲड होणार, ॲप्रिशिएशन झालं, 20,000 वाढ केली. आता याचे सेकंड इफेक्ट कुठं जातील बघा, आर डी डीचा सेकंड इफेक्ट कुठं जाईल, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. म्हणजे असेट कमी झाली, रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजे जे बदल दाखवणारं खातं आहे थोडक्यात, असेट्समध्ये किंवा लायबिलिटीमध्ये बदल, टू आर डी डी अकाउंट 2,600. आणि बिल्डिंग वाढली किती ना, 20,000. असेट वाढल्यानंतर फायदा होतो, फायदा म्हटल्यानंतर क्रेडिट साईडला झाली रिव्हॅल्युएशनच्या. बाय लँड अँड बिल्डिंग ₹20,000 इनरला घेतले आपण, समजलं. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी आणि स्टॉक रिड्यूस केलेला आहे बघा. ॲडजस्टमेंट बघा, ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला दिलं आहे बघा, स्टॉक्स प्लांट अँड मशिनरी इज टू बी रिड्यूस्ड बाय 20%. असेटकडे या, स्टॉक लेस रिड्यूस 20% केलं, 40,000च्या 20% 8,000, 32,000 बॅलन्स. आणि प्लांट अँड मशिनरीमधून लेस रिड्यूसला 20% केलं, 70,000च्या 20% 14,000 वजा केले, 56,000. परत असेट कमी, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला घेतले, इफेक्ट टू स्टॉक अकाउंट टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट 8,000 आणि 14,000. या तिन्ही आयटमचे टोटल 24,600 आउटरला घेतली. आता आपले आयटम संपले ॲडजस्टमेंटचे. बाय लँड अँड बिल्डिंगचा आउटरला बॅलन्स घेतला. समजलं सर्वांना काय काय केलं आपण. आणि ह्याची आता एंट्री पास करायची बघा. साधारणतः 4 नंबरची एंट्री, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला घेतले, म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 24,600 टू आर डी डी अकाउंट टू स्टॉक अकाउंट टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट बिंग असेट्स डिक्रीज्ड. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू आर डी डी टू स्टॉक टू प्लांट अँड मशिनरी बिंग असेट्स डिक्रीज्ड. आणि लँड अँड बिल्डिंग इन्क्रीज झाले, कुठं घेतली ती, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला. म्हणजे एंट्री काय पास करणार, डेबिट कोणाला द्यावं लागणार, लँड अँड बिल्डिंगला, आणि टू रिव्हॅल्युएशन अकाउंटला क्रेडिट घ्यावं लागेल 20,000 बिंग असेट्स ॲप्रिसिएटेड, असं नॅरेशन घ्या. आणि शेवटची एंट्री आपण नंतर पास करू, कारण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केल्याशिवाय आपणाला प्रॉफिट किंवा लॉस किती येतो हा समजणार नाही. त्याच्यासाठी आपण पहिला रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करूया. डेबिट साईड जास्त आहे बघा 24,600, क्रेडिट साईडला 20,000 आहे, म्हणजे 4,600 काय येतो, लॉस. म्हणून बाय लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. सुजाता पौर्णिमा 4,600चं वाटप 2323 येईल, इक्वली समान 2 भागायचं, 46च्या निम्म 2323 येईल. रिव्हॅल्युएशन अकाउंटला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट असं सुद्धा म्हटलं जातं, दुसरं नाव आहे. आता त्यांनी रिव्हॅल्युएशन दिलं आहे म्हणून आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट घेतलेलं आहे. ट्रान्सफर कुठं करायचं आहे, कॅपिटलला, कॅपिटलच्या डेबिटला येईल, कारण इथं क्रेडिटला आहे म्हटल्यानंतर दुसऱ्या अकाउंटला डेबिटला येईल. डेबिटला घेतलं टू रिव्हॅल्युएशन अकाउंट लॉस 2323. कॅपिटल अकाउंट क्लोज केलं. कॅपिटलची तिघींची क्रेडिट साईड जास्त आहे बघा, अपर्णाची 1,00,000 आहे, इकडं डेबिटला 1,00,000 लिहून ठेवायचे. अकाउंट क्लोज करताना नियम काय, जी साईड जास्त आहे ती कमी असणाऱ्या साईडकडे घ्या. 1,60,000 पौर्णिमा, 1,60,000 डेबिटला घेतले आणि 1,20,000 डेबिटला इकडे घेतले. टू बॅलन्स कॅरी डाऊन किती होईल, 1,20,000मधून 2,300 वजा केले, 1,17,700. आणि 1,60,000मधून 2,300 वजा केले तर 1,57,700. आणि इकडं 1,00,000ला 1,00,000. बॅलन्स कॅरी डाऊन हा कुठं जाईल, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. कॅपिटल अकाउंट असं हेडिंग द्या, सुजाता पौर्णिमा अपर्णा नावं घ्या इनरला. त्याच्यापुढे 1,17,700, 1,57,700 आणि 1,00,000, 3,75,400 टोटल या तिन्ही बॅलन्सची येईल. म्हणजे कॅपिटलची टोटल किती आली, 3,75,400. त्याच्यानंतर बॅलन्स शीट क्लोज करायच्या अगोदर आपण कॅश अकाउंट क्लोज करूया. कॅश अकाउंटची टोटल बघा, डेबिटला 2,20,000 आहेत, क्रेडिटला काहीच नाही, 2,20,000 लिहिले. बाय बॅलन्स कॅरी डाऊन किती केला, 2,20,000. आता हा बॅलन्स क्रेडिट आहे कॅशचा,
आता डेबिटला जाईल म्हणजे आसेटला जाणार हा, कारण क्रेडिट नंतर डेबिटला जाईल. आसेटला कॅश घेणार आपण 2,20,000 इथं घेतलेत बघा शेवटी बॅलन्स शीटच्या आसेट साईडला. त्याच्यानंतर गुडविल 40ला 40 क्लोज होईल, कोणताही फरक येणार नाही, गुडविल क्लोज झालं. तर बॅलन्स शीट क्लोज केलं 4,35,040 आणि 4,35,400 आपला प्रॉब्लेम टॅली होतो. आणखी शेवटची एक एंट्री आपल्याला घ्यायची आहे लॉसची, म्हणून एप्रिल 1ला घेतली आपण सुजाताज कॅपिटल अकाउंट डेबिट, पौर्णिमाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 4,600. कारण सुजाताच्या डेबिटला आपण घेतले 2,300 म्हणजे कॅपिटलच्या डेबिटला, पौर्णिमाच्या 2,300 आणि रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला 4,600. बिंग लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. आणि टोटल जर्नल एंट्रीची किती आली तर 2,29,200, 2,29,200. अशा पद्धतीनं आपण ॲडमिशनचा पहिला प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे. काय काय केलं, सुरुवातीला मी प्रॉब्लेम वाचून दाखवला. प्रॉब्लेम वाचत असताना त्यांचे रेशो सुरुवातीला बघितले, सुजाता आणि पौर्णिमाची इक्वली समान आहेत. त्यानंतर त्यांनी बॅलन्स शीट दिलेलं आहे, ते बॅलन्स शीट आपण पाहिलं. ज्या आयटमला ॲडजस्टमेंट आहे त्या आयटमला तुम्ही टिक मार्क करून घ्या वाटल्यास तर. बॅलन्स शीटमध्ये कोणाला ॲडमिट केलं आहे 1 एप्रिल 2018ला अपर्णाला, आणि 1/5 शेअर आहे तिचा प्रॉफिटमधला. खाली ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्या पाहिल्या आपण. आणि शेवटी विचारले काय, जर्नल एंट्री आणि बॅलन्स शीट विचारलेलं आहे, ओपनिंग बॅलन्स शीट. पण आपणाला जर्नल एंट्री पास करत असताना शेवटी प्रॉफिट किंवा लॉस काढायचा आहे. प्रॉफिट किंवा लॉस काढायचा आहे म्हटल्यानंतर आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करावं लागतं. आणि बॅलन्स शीट ओपन करायचं आहे म्हटल्यानंतर कॅपिटल बॅलन्स काढावं लागतील आपल्याला, क्लोजिंग कॅपिटल बॅलन्स. याच्यासाठी कॅपिटल अकाउंटसुद्धा ओपन करावं लागेल. आणि कॅश बॅलन्स शीटमध्ये कॅश बॅलन्स आपल्याला किती काढायचा आहे, कॅश बॅलन्स घ्यावा लागणार आहे, कॅश अकाउंटसुद्धा ओपन करावं लागतं. आणि एक्स्ट्रा आपण गुडविलसुद्धा ओपन केलेलं आहे. म्हणजे अकाउंट किती ओपन केलं आपण, सुरुवातीला जर्नल एंट्री तयार केल्यावरती इन द बुक्स ऑफ सुजाता, पौर्णिमा आणि अपर्णा घेतला. जर्नल एंट्री आखून घेऊन व्यवस्थित ह्या रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन केलं, पार्टनर्स कॅपिटल, बॅलन्स शीट आणि कॅश आणि गुडविल. आणि व्यवस्थितपणे आपण पोस्टिंग सर्व आयटमचं केलं आणि ॲडजस्टमेंट क्लिअर केल्या. तर रिव्हॅल्युएशनचा लॉस येतो 4,600, वाटप 2300 केलं आणि ट्रान्सफर केलं कॅपिटलला. कॅपिटल बॅलन्सेस आपण घेतले बघा, साधारणतः 1,17,700, 1,57,700 आणि 1,00,000. आणि हे लॅबिलिटीला घेतले. लॅबिलिटीला घेऊन त्याची टोटल 3,75,400 केलं. आणि शेवटी परत ॲडजस्टमेंट सगळ्या आपण क्लिअर करत गेलो. प्रॉब्लेम आपला 4,35,400 टॅली होतो. जर काय कोणाला शंका असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती विचारा किंवा कॉल करून विचारा. थँक्यू.